हां हॅलो, बोल बेटा पिंकी बोल. कधी येऊन राहिली गावी? मम्मी मी ना 13 तारखेला येईन सकाळी. काहून बाई, होळीच्याच दिवशी? एका दिवसाच्या आधी नाहीत का? नाही ना मम्मी, सुट्टी नाही आहे ना कॉलेजला. मम्मी आता फंक्शन सुरू आहे आमच्या कॉलेजमध्ये, त्याच्यामुळे 12 तारखेपर्यंत फंक्शनच आहे. मग 13ला सकाळीच येईन. आता कशाचे कार्यक्रम आहेत? ते मम्मी स्नेहसंमेलन सारखे शाळेमध्ये कसे होतात कार्यक्रम तसे नाही का, 3 दिवस राहतात. ते मम्मी माहित आहे का, आमच्या कॉलेजमध्ये आनंद मेळाव्यासारखा होता. आम्ही इडली बनवून नेलो होतो, 4 जणी मिळून स्टॉल लावलो होतो. मस्त आवडल्या, सगळे विकले आमच्या इडली आणि डाळीची चटणी. हो का? आणि मग माहित आहे मम्मी, हे संगीत खुर्ची वगैरे झाली, त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट केलं होतं आम्ही. तिथं ना मी जिंकली. अरे वा, बढिया. हो तर मग माहित आहे मम्मी, का म्हणत होते आमच्या टीचर तर सगळे मेडल तुम्हीच घेऊन जाणार का म्हणत होते आम्हाला. हो का? हो म्हणा, आम्ही घेऊन जाणार नाही तर का म्हणा. मम्मी झाला का स्वयंपाक? कशाची भाजी केली? पिंकी नाही बेटा, आज मी घरी स्वयंपाक नाही केली. काहून मम्मी? ते नारायण काका आहेत ना, त्यांच्या इथं होता जेवण आज. आजी आणि गुड्डी गेली आहे, आता मी जाईन ते आले का. कशाचा कार्यक्रम होता तर मम्मी त्यांच्या इथं? लग्नाला तर वेळ आहे ना आता. हो ते आरगाठी आणून दिला ना, तर त्याचं जेवण होतं. स्वयंपाकाला गेली होती सकाळी, तर सायंकाळी सगळे जण जेवण करायला याल म्हणाले. तर तुझे बाबाही गेले आहेत आणि आजी न गुड्डी पण गेली आहे. आजी आली घरी की मग मी जाईन. हो का मम्मी? मम्मी मी याच्यासाठी फोन केली, आता मी कॉलेजला जात आहे. आता सायंकाळी? हो मम्मी, सायंकाळीच राहतात कार्यक्रम. 10 वाजेपर्यंत येऊ मग रूमवर. हो का? म्हणून फोन केली होती मम्मी. मग तू फोन केली असती ना, आवाज नाही येत. तिथं डीजे बीजे चालू राहते तर. ठीक आहे ना, ठीक आहे, बरं झालं फोन केली तर आधीच. ठेवते मम्मी मग. हो हो ठेव बेटा. कोणता जा ना लवकर जेवण करायसाठी. हो जाते ना आई, तुमचीच वाट बघत होती मी. माझी का वाट बघत होती? आली नसते का? कुलूप वगैरे लावून ताला बिला दिली असती मग चाबी. येणार होती आई, येणार होती. पिंकीचा फोन आला तर पिंकी सोबत बोलत बसली. असं का? काय म्हणते पिंकी? कधी येऊन राहिली? उद्या येऊन राहिली का? नाही नाही, परवा येत आहे 13 तारखेला. बापा, हे पोरगी सणाच्या दिवशी येईल. पहिले एका दिवसाच्या पहिले बोलव ना तिला. तिच्या कॉलेजला सुट्ट्या नाही लागल्या का? नाही आई, कार्यक्रम सुरू आहेत म्हणते कॉलेजमध्ये, म्हणून ते गुरुवारीच येणार आहे सकाळी. हो का? आणि आई गुड्डी आली होती ना तुमच्यासोबत, ते आली नाही का? तिथंच आहे का थांबली? नाही ना, आली तिकडे बाथरूमकडे गेली. ते हे गुड्डी ना बहीच आहे पोरगी. आता तिथं बस म्हणली, तिथंच कर म्हणली तर नाही म्हणते. घरीच जाईन ना करीन म्हणते. आणि अशी लवकर लवकर आली बापा, धावत गेली तिकडे. जा पटकन जा, लवकर बोलवलं त्या मंजुळानं. हो हो जाते, आताच जाते. शांताला नाही केली का फोन? शांता नाही येऊन राहिली का? केली होती आई फोन ताईला, तर ताई म्हणते नाही येत म्हणते. आतापर्यंत का करून राहिले बाबा, हे किती वेळ झाली, याच आहेत. चल बाबा, थकल्यासारखा लागते, आता झोपून जाते मी. दार टेकून देते, येतील झोपतील. शांता कुठे जात होती तू? कुठं नाही, आता झोपते म्हटली तर दार टेकत होती. दरवाजा खुल्लाच होता. आता काय म्हणून एवढा उशीर लावले तुम्ही? जेवण आतापर्यंत झाले का? नाही, जेवण तर मगाशीच झाले. बसलो होतो आता सगळेजण गप्पा गोष्टी मारत. चौकामध्ये बसलो होता. हे पोरं बारा खेळून राहिले ना, बघत होता मस्त. दोघेही नाही आहेत घरी, खेळून राहिले मस्त तिकडे. राधा झोपली का? हो ताई झोपली. आता मलाही थकल्यासारखं वाटत होतं, आता मी म्हटली मी झोपते. अरे तुझी खूप आठवण करत होते. शांता काऊन नाही आली? यायला पाहिजेत होता. अर्ध्या तासाची तर गोष्ट होती. राधा राहू नव्हती शकत का, असे वगैरे म्हणत होते मंजुळा काकू. हो मी मगाशीच सांगितले ना मंजुळा काकूला, सकाळी तिकडे मिळाल्या होत्या स्वयंपाकासाठी सांगायला येत होते, तर मी मगाशीच सांगितले सकाळी की मी नाही येणार काकू म्हणून. आता लाईट बीट चालूच ठेवा लागतील हे पोरं येतपर्यंत. शांता एक काम कर ना, इथं वाकर आणून दे. या सोप्यावर मी सोप्यावरच झोपून जाते. तिकडे आहे तरी विशालच्या रूम मध्ये आहे ना जागा, तिथे झोपा ना तुम्ही. अरे बापा, हे दोघेही भाऊ ना बरोबर ढंगाचे झोपत नाही. मार पाय फेकतात इकडेच्या तिकडे. राहू दे, मी तर सोप्यावरच झोपतो. हो टाकून देते. शांतताई कोण आली बापा आता? रजनी तू? काहून का झाला रजनी? काही नाही झाला ताई, तुम्हाला बोलवायला आले मी. ललिता ताईनं पाठवला. काहून का झाला त्याच्या घरी? काही नाही, त्यांच्याही घरी काही नाही झाला. सिमगा आला की आपण खेळतो ना, आता बाया जमा झाला आम्ही. काही गाणं बिणं म्हणतो ना दरवर्षी आपण. हो बापा हो, जेवण बिवण झाला की मस्त एक तास बसतो आणि काही गाणे, काही गाण्याच्या भेंड्या वगैरे हो म्हणतो वगैरे आपण. हो तर सगळ्या बाया आता जमा झाल्या, तर मला म्हणतात शांतताईला बोलवून आण म्हणतात, तर म्हणून आले मी बोलवायला. नाही रजनी, बोलवायची काही गरजच नव्हती, मला माहित आहे ना. मीच आली असती उलटी. काहून यावर्षी तुम्ही खेळा नाही का, यावर्षी बाहेर बसा नाही का म्हणायसाठी. पण आता का करते, आता मी राधाताईला एकटी ठेवून येऊ नाही शकत ना. यावर्षी माझा जमतच नाही, तुम्ही खेळा मस्त.
चला ना ताई, अर्धा तास आता झोपल्या असतील ना राधा ताई? हो हो झोपल्या, पण कसा राहावं लागते जवळ. ते पोरगी सू वगैरे करते तर 3 वेळ उठते, रडते. माझ्या जमतच नाही रजनी, मी येतच नाही. राधा ताईला विचारू का, मग याल का? अरे राधा ताई तर जाच म्हणेल. आता जेवण करायसाठी मला जा जा करत होत्या. त्या म्हणतात मी सांभाळून घेईन, तुम्ही जा ना वहिनी. आणि जेवण करायलाही जा जा करत होत्या मला. सांभाळतील, पण आता मी आणली आहे राधा ताईला आपल्या इथं, तर माझाही कर्तव्य आहे ना की चांगल्यानं त्यांची सेवा करावी म्हणून. नाही रजनी, जा तुम्हीच एन्जॉय करा. पुढल्या वर्षी मी खेळीन. मग शांतताई धुलीवंदनच्या दिवशी पण नाही याल का? नाही येईन, धुलीवंदनच्या दिवशी येईन. तो दिवसाचा काम आहे ना, येईन. आता मी दिवसभर कामं बिमत राहते तर राधाताई सांभाळतात, तसं काही नाही. पण रात्री त्यांना एकटे ठेवून मी नाही येऊ शकत. हा ठीक आहे ना, ठीक आहे ताई. बापा तुम्ही इथंच उभे आहात का जी? आणा ना वाकर टाकायला तिथं. ललिता ताई शेणाचे चाकोले बनवून राहिले का? हो बापा बनवत आहो. तुझ्या झाल्या असतील ना, सिटीनं बनव नाही केलं नसेल. हो कालच बनवलं ना सिटीनं. काम तुम्ही काल नाही बनवले ना? हो का करते रजनी, काल बनवीन म्हणली. मग ते काकू आली स्वयंपाकासाठी सांगायला, तिकडेच जाणं झाला. मग गेली माझी आठवण विसरून. तर आता कामधंदा टाकले मी. आधी हे झाड झूड सडा बिडा झाला, रांगोळी बिंगोळी. आता म्हटले स्वयंपाक पाणी करीन, नंतर पहिले बनवते बापा, नाही तर अजून आठवण विसरेल. म्हणून आता शेणाच्या चाकोल्या बनवायला बसले आधी. आता सिटी आहे, सिटी करते शेणाच्या चाकोल्या. आता तुला काही टेन्शनच नाही. हो ते असे धंदे करायला तिला सांगावं नाही लागत. शांतताईच्या इथं गेली होती ना, तिथंही करून दिला. तुम्ही म्हणाले असते तर तुमच्या शेणाच्या चाकोल्या करून दिल्या असत्या सिटीनं. हो का, माहित नव्हता, नाही तर म्हणली असते मी सिटीलाच. आता माझी मुलं लहान होते तर करत होते, मला करावं लागत नव्हता. पौर्णिमा म्हणत होती मी बनवतो आणि चिकू म्हणे मी बनवतो. असे झगडा करत होते बाबा ह्या शेणाच्या चाकोल्या बनवायसाठी. मोठा दिमाग खात होते पोरं. बाबा हे पौर्णिमा कधी येणार आहे, तर मागेच दिवाळीला येणार आहे करत होते ना. आता ह्या 5व्या महिन्यापर्यंतच्या आहे ड्युटीच्या वयाची, मग झालं रिटायरच होणार आहे. एवढ्या लवकर रिटायर? ते मिलिटरीवाल्यांची ड्युटी 15 वर्षाची राहते ना. त्याच्यानंतर कोणी वाढवून घेतात, पण यांनी नाही म्हटलं जावयांनी. मग आता इकडे पाहतील काही मिळते ना दुसरी नोकरी. पौर्णिमाच्या लग्नाला तर 5 वर्ष झाले ना. हो 10 वर्ष झाले होते ना, ड्युटी लागली होती तर जावयांना. 12वी झाली ना मग लागली खरं. हो का? हो आता सरळ मग 5व्या महिन्यातच येऊ म्हणाले. हा चिकू नाही येत का आता होळीला? त्याच्या कॉलेजला तर सुट्ट्या असतील ना आता. हो मग अशी चालला होता फोन. 10-11 वाजे निघीन म्हणे, सायंकाळपर्यंत येऊन जाईल म्हणत होता. सण तेव्हाराला पोरं घरी राहिले तर चांगला वाटते, नाही तर असं सण तेव्हारासारखे नाही वाटत. हो ना ताई बरोबर म्हणता. रजनी सांगू का, काही करायची इच्छाच नाही होत, मग काही बनवायची इच्छा नाही होत. नाही तर का ताई? ताई पळसाच्या फुलाला येतं का? त्याच्यासाठीच विचारायला आली होती मी. जाऊन राहिली का तू? आता यावर्षी तर शांताताई काही येत नाही म्हणून मी चुपचापच आहे, नाही तर शांताताई सोबत जाऊ म्हणत होती मी. रात्रीच आता खेळायला नाही आल्या, अर्ध्या तासासाठी या म्हटलं तर. हो त्या नाही येत, आता आपल्या नंदेची सेवा करतात. अशी पाहिजे बापा भावजे. नाही का आमची आहे भावजे, 2 दिवसासाठी गेलं तर हसून पाणी नाही देत. हो काही म्हण रजनी, शांताबाई आहेच मायाळू, आईसारखा करून राहिली आपल्या नंदेच्या. माझी भावजे तशीच आहे, का करतेस? गावी गेला एखादा काम नाही केला तर अशी ठस ठस करते. आता नाही म्हणला तरी गावी गेल्यावर, आपल्या माहेरी गेल्यावर याच्या त्याच्या घरी बसायला जातेच माणूस. काका माल त्याच्या घरी वेळेवर नाही आला जेवण करायच्या वेळेवर तर मग झाली चालू होते तिच्या. हो तसेच आहे माझी भावजे, फन 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 करते तर चढापट करते. पोरांनाही काही ना बाई म्हणते. का समजत नाही का आपल्याला? सगळा समजते, पण चल बापा म्हणते माणूस 2 दिवसासाठी आला, कोण तोंड वाजवते? मग असा विचार येते नाही जावा, आपल्याच घरी करावा ना, आपल्याच घरी खावा ना राहावा. हो रजनी, किती काही म्हणशील तरी मायरची आठवण येतेच बापा. तू म्हणशील की नाही जाणार मी म्हणून, तरी येते आठवण. असं वाटते आपण 1-2 दिवसासाठी जावा. रजनी कोण चालले मग पळसाच्या फुलाला? अहो बापा कोणीच नाही, आता मी विचारायला चालली. हे सिटी माझ्या मागे लावते, मम्मी चलना जाऊन म्हणून. मी म्हटली तू कुठे येते, तुझ्या बाई आपल्या शाळेमध्ये, मी आणीन म्हटली. नाही म्हणते मी येतो लावते. काल तर घ्यासाठी गेली होती ना, घेतली नाही का मग पळसाच्या फुलं आणतो म्हणते तर? नाही घेतली बाबा, गुलाल बिलाल नाही घेतली मी, कलर बिलर म्हणत होती सिटी. घेऊन दे मम्मी. मी म्हटली मी काही घेऊन देत नाही, उद्या जाऊ म्हटली, मस्त खूप सारे फुलं आणू म्हटली, मस्त कलर करू आणि गुलालही बनवू म्हटली त्यांच्यात. तर आता उठली तेव्हापासूनची लागली माझ्या मागे. आता स्वयंपाक वगैरे झाला माझा, तर म्हटली आता येता का तर विचारते, नाही तर मग मनावर म्हटली का गेली तर सांगितली नाही रजनी. हो येते ना, चांगला होते, मस्त कलर बनवून ठेवला घरी तर टाकायला चांगला होते, मजा येते. केमिकलवाला राहत नाही, छान मजा येते तो कलर टाकायला. चांगले फुलं टाकते माठामध्ये भिजू, मस्त होते कलर मग 2 दिवसात. जाऊन ना रजनी, स्वयंपाक करते, जेवण बिवण करून ना जाऊन मग. हो 9 वाजेकडे जाऊ, पटकन करा बाबा स्वयंपाक. हो आता लवकर करते. ताई हे सूर्यकांता कुठं चालली?
हो ना, कुठे चालले तर काम आहेत बाबा. ए सूर्यकांता, सूर्यकांता, काय आहे ताई, इकडे ये ना. सगळ्याचे झाले बाबा शेणाच्या चाकोल्या बनवून, माझ्याच नाही झाल्या. बोला, का म्हणता? घाईत आहे मी. अहो बाबा, एवढ्या घाईत कुठे चालले तर माहित नाही तुला, तर नेहमी घाईच राहते. का करू ताई, घाईच राहते मला. पहा ना, सगळ्या जणाच्या झाल्या शेणाच्या चाकोल्या. माझी आठवणच विसरली होती शेणाच्या चाकोल्या बनवायची. हा माझा पोरगा म्हणते मोंटू, मम्मी म्हणते तू शेणाच्या चाकोल्या बनवली नाही का म्हणते. तर पटकन आठवण आली मला. कपड्यामध्ये धुवून राहते ना, कपडे शिवत राहते, कुठं आठवण येईल तुला. आम्ही खाली पिले बाबा, आम्हाला आठवण राहते. शेण आणायलाच जात होते मी, शेण आणते ना पटकन टाकते म्हटले शेणाच्या चाकोल्या. रजनी, का करून राहिली? कामं बिमं झाले का तुझे? इकडे सकाळी सकाळी आली ना बसायसाठी? नाही बाबा, बसायसाठी नाही आले मी ताईला विचारायला आली पळसाच्या फुलांसाठी येता का म्हणून. येता का तुम्ही ताई? हो रजनी, हे सूर्यकांता कुठे येते का? तिला वेळ मिळते का तिचे कपडे आहेत शिवायचे? ते नाहीये. नाही नाही, मी नाही येत. आमच्या इथं आणतात ते गुलाल बिलाल घेऊन. बघ सूर्यकांता, तू ना कलर लावते, मी सांगते आताचीच. तू फालतू कलर लावशील नको, आमची त्वचा खराब होते मग. निघत नाही ना काही नाही बाबा, पूर्ण लाल लाल चेहरा होते. का ताई, बुरा न मानो, होली आहे. आणि तुम्ही बुरा म्हणता नाही तर का? ते फुलासाठी चल म्हणताय तर नाही म्हणते, आणि मग तो पक्का कलर लावते आम्हाला. मजा येते ना, मजा येते. मस्त निघत नाही लवकर कलर तो. सूर्यकांत, आता शेणासाठी झाली तर आता शेण कुठं मिळेल तुला? एक काम कर, हा शेण वाचला आहे, घेऊन जा. झाले माझे शेणाच्या चाकोल्या, एवढेच होतात. अरे वा, धन्यवाद ताई. होईल का एवढा शेण मग तुला? हो होते होते, एवढ्या शेणाचे जेवढे चाकोल्या होतील तेवढ्या बनवून घेते, होते. पूर्ण घेऊन जाऊ का ताई? तुम्हाला नाही लागत ना? नाही नाही, घेऊन जा. बाप रे बाप रजनी, किती उंच झाड आहे. चढता येईल का तुला? ताई चढता तर येते मला झाडावर, पण आज नाही चढू शकत बापा. काऊन हो रजनी, तुला झाडावर चढता येते ना, आज काऊन नाही झाडावर चढू शकत? माझ्या पायाला लागला आहे ना. का लागला तुझ्या पायाला? ए रजनी, पाय नाही तुझी पोरगी कुठे चालली? ए सिटी, इकडे इकडे, कुठे चालली तिकडे? तुला आधीच म्हटली होती ना घरी. येते तर इकडे तिकडे घुसशील नको म्हणून. मम्मी बघून राहिली ना मी, इकडे फुलं आहेत का. मम्मी, या झाडावर चढू का मी? नाही येत का तू? इकडे म्हटली ना तुला सरळ. का येऊ चांगली काडी घेऊन आता. मम्मी, मला चढता येते ना या झाडावर, लहानसा छोटासा झाड आहे, चढतो ना मम्मी. नाही नाही, कोणत्याच झाडावर चढायचं नाही. खाली जे पडले आहेत फुलं ते वेच चुपचाप आणि चल. ठीक आहे मम्मी, मी खालची फुलं वेचते. पाय रजनी पाय, अजून तुझी मुलगी चालली तिकडे. तिला आवाज दे, फालतू इकडे तिकडे पडते ते. ए सिटी, तुला आवाज नाही का? इकडे म्हटले ना. काय झालं मम्मी, मी खालची फुलं वेचत आहे ना. तिकडे नको जाऊ, इकडे ह्या झाडाच्या खाली पडले आहेत, ह्या झाडाच्या खालची फुलं वेच. मम्मी, का खालची फुलं वेच म्हणते? झाडावर चढतो ना मी, मस्त फुलं तोडून देतो. ओ शहाणी बाई, चुपचाप खालीच राह तू. झाडावर चढायची काही गरज नाही आहे. कोणता काळी बघायला गेली होती ना, नाही मिळाली का काळी? नाही ना ताई, काळी मिळालीच नाही. घरूनच आणायला पाहिजेत होती एखादी काळी. रजनी, तुला तर चढता येते ना झाडावर, चढ ना तू. माझ्या पायाला लागला आहे ना, नाही तर आतापर्यंत चढली असती ना, तोडूनही टाकली असते फुलं. का रजनी, तितक्या वेळची पायाला लागला म्हणून राहिली? देवदास भाऊनं मारलं तर नाही? नाही बाबा, ते कशाला मारतील मला, काही सांगता नाही येत. नाही नाही, तसे मारत बिरत नाही. मग अशी ना मी तुमच्या घरून गेली नाही का घरी, रस्त्यावर काळी होती, पायालाच अशी शिनली, तर असा मुरकटल्यासारखाच झाला माझा पाय. मग अशी तर काही वाटला नाही, पण आता चालत चालत आपण इकडे आलो ना, तर आता भरकावला, दुखून राहिला. अजून झाडावर चढीन तर अजून जास्त दुखेल मग. हो बापा रजनी तुई, मग आता कसे करून तर? आता हे झाडं तर सगळे मोठे मोठेच आहेत, छोटे झाडं आहेतच नाही. आता ना काळी बिगडीच बघू आणि पाडू. कोणता तू चढून बघ ना झाडावर. आधी तर मार चढत होती ना झाडावर, ललिता ताई आधी चढत होती, पण आता हिंमत नाही होत झाडावर चढायची. असे हात पाय लवर कापतात माझे. अबे मोंटू, तिकडे नाही जाऊ, तिकडे नाही जाऊ, ते पण माझी मावशी वगैरे आहे तिकडे. अबे चल मोंटू, येतून चल तिकडे दुसऱ्या बाजूला जाऊ. कोणता तो पाय सोनू का तर? तो पाय मागे वळून पाय लवकर. जाऊन राहिला पाय तो सोनूच ना, शांताताईचा पोरगा. ए सोनू. अबे सोनू, मामी बोलवत आहे. हट बे, मावशी सांगेल आता मम्मी जोड नाव. कशाला सांगतील, ते इथं आले आहेत ना. कुठं आले इकडे तुम्ही दोघेच जण? मावशी, हे मोंटूनच चल म्हणलं, फुलं तोडून आणून म्हणे. मग असे तर मोंटूची मम्मी म्हणत होती ना सूर्यकांत, की नाही बा आम्ही फुलं आणत नाही म्हणून, आमच्या घरी कलरच घेऊन आणतात म्हणून. गाऊन रे मोंटू, गाऊन आला फुलासाठी मग? काकू, ह्याही फुलाचा कलर बनवावा म्हटलं, म्हणून आलं. घरी सांगितलं काही नाही सोनू? तुझ्या चेहऱ्यावरून तर वाटत नाही तू घरी सांगितलं असशील म्हणून. नाही सांगितलं ना घरी तू असाच आलाय. मावशी, मी मोंटूच्या घराकडे गेलो होतो, तर मोंटू म्हणते जाऊन का म्हणते, मग तिकडूनच आलो मी. घरी नाही सांगितलं मावशी. सांगायला पाहिजे ना घरी. आणि आम्हाला पाहून पळत होते तुम्ही दोघे जण? रागवाल म्हणून मावशी. काऊन, कशाला रागवून आम्ही?
झाले का तोडून फुलं झाले? नाही ना मावशी, आताच तर आलो आम्ही. बरं झालं आले तर. हां सोनू, ए मंटू, चढा बरं दोघे जण झाडावर आणि तोडून द्या बरं फुलं. आमचा हात नाही पुरत बा, आणि चढताही नाही येत आम्हाला. हो हो काकू, मी तोडून देतो ना. चल सोनू, काकू वगैरेंसाठी तोडून देऊ, मग आपणही तोडू आपल्यासाठी. हो हो, चल चल. नाही, हे पोरगी ऐकत नाही. उतर खाली, पडशील ना. मम्मी पाय घसरून राहिला माझा. मम्मी धर ना मला. चढली कशाला तर तू? हा, कोण सांगितलं ना तुला चढायला? चल उतर, दे हात, तो दे हात. ते बाई सोनू दादा आला ना मंटू दादा आला, ते दोन्ही जण चढतात झाडावर आणि तोडून देतात फुलं. नाही रजनी, तुझी पोरगी ना 10 टवऱ्यात तेल टाकणारी आहे. एका जागी कशी म्हणून राहत नाही. पाय पाय रजनी, हात पुरं नाही तर पडून जाईल. ह्या बकरीला ना नको येऊ म्हटली तरी नाही ऐकली. ये ये, हळूहळू उतर खाली, घसर घसर हळूहळू. मी धरली. मम्मी पकडशील ना, उतरू ना. चढताना भीती नाही वाटली का? कोण सांगितलं तुला चढायला? हा, पडशील ना शेटी, कशाला उड्या मारून राहिली तू? अरे सोनू, बरोबर बापा, जास्त उंचावर नको चढू, ते खालचेच तोड फुलं. मोंटू तू पण ये ना, दोघे जण तोडून पटापट होतील. हो हो, येतो येतो. उठ ना सिटी, इकडे हो, बाजूला हो. बरं झालं बाबा हे पोट्टे आले तर, नाही तर खाली हात जावा लागला असता. कुठले फुलं ना कुठले का. हो ताई. तो पाय मोंटू, ते तुझ्या समोरचे पाय, ते खांदे तोडते. कोणती मामी? हे वाली का? हो हो हो, ते तुझ्या समोरचेच. अरे सोनू, तिकडे चांगले नाही आहेत ना फुलं, या बाजूला मोंटूच्या वरती पाय, इकडेचे तोड. नाही ना मावशी, इथं पण आहेत ना, तोडतो ना.